पुढची बातमी, राज्यात महिला अत्याचारांच्या घटना आणि हुंडाबळींची संख्या कमालीची वाढली। महिला आयोगाची भूमिका यामध्ये महत्त्वाची ठरणार आहे। मात्र महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सदस्य महिलांची आयोगावरती अजूनही नियुक्ती झालेली नाहीये। त्यामुळे महिलांना न्याय देण्यासाठी प्रत्यक्ष फील्डवर महिला सदस्यच नाही अशी स्थिती आहे। राज्य सरकारचं महिला आयोगाकडे सपशेल दुर्लक्ष झाल्याचा आरोप महिला आयोगाच्या माजी सदस्य ज्योत्स्ना विस्पुते यांनी केला आहे। आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती लालफितीत अडकली आहे। 5 महिन्यांपासून राज्य महिला आयोगाच्या सदस्यांची नियुक्ती झालेली नाही। महायुती सरकारमध्ये 3 पक्ष असल्यामुळे कोणाला नेमायचं यावरून सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्याची माहिती आहे। आयोगाच्या निधीमध्येही मोठ्या प्रमाणावर कपात केली आहे। अनेक पदही रिक्त ठेवण्यात आली आहेत। राज्य महिला आयोगावरती अध्यक्ष म्हणून रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली, मात्र 6 राजकीय सदस्यांची अद्याप नियुक्ती करण्यात आलेली नाही। माननीय मुख्यमंत्री महोदय यांना कळकळीची विनंती करते की साहेब, राज्य महिला आयोग हा परिपूर्ण असावा। 2024 सरकार स्थापन झालं। सरकार स्थापन झाल्यानंतर आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची म्हणजेच रुपाली चाकणकरांची तत्परतेने फेरनियुक्ती केली। फक्त अध्यक्षांची फेरनियुक्ती केली। आपण महाराष्ट्राच्या महिलांचं सक्षमीकरण करण्याचा विचार करतात, परंतु त्याआधी आयोगाचं सक्षमीकरण व्हावं असं मला वाटतंय। तर महिला आयोगाकडे सरकारचा कानाडोळा कसा सुरू आहे पाहूया। बघा, महिला आयोगामध्ये एकूण 35 पदं असतात, त्यापैकी 18 पदं रिक्त आहेत। 5 महिन्यांपासून 6 विभागांची 6 सदस्यांची पदं रिक्त आहेत। महायुतीतल्या 3 पक्षामध्ये मतैक्य होत नाहीये आणि त्यामुळे या नियुक्त्या रखडल्याचं कळतंय। रिक्त पदं भरण्यासाठी आयोगाकडून 3 वर्षांमध्ये एकही शिफारस करण्यात आली नाही। आयोगाकडे रोज सरासरी 75 तर वर्षाला सरासरी 8 ते 9 हजार तक्रारी येतात। तक्रारदारांच्या समुपदेशनासाठी सध्या 3च समुपदेशक आहेत। महिला आयोगाच्या अनुदानातही मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे। 2018-19 मध्ये 8.14 कोटींची तरतूद करण्यात आली, मात्र 2023-24 ला केवळ 4.63 कोटींची तरतूद झाली। आयोगाकडील तक्रारीमध्ये हुंडाबळींच्या तक्रारींचा क्रमांक 3रा आहे। गेल्या वर्षी हुंडाबळीच्या एकूण 149 तक्रारी प्राप्त झाल्या।